हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मस्त ना? मी पण छान आहे. आज आपण वॉकिंगचे फायदे ह्याच्याबद्दल बोलूया. आता आपल्यातले कितीतरी जण, एस्पेशली सिनियर सिटीजन्स, म्हणजे ह्यांना बाकीचे व्यायाम करायला जरा अवघड जाईल म्हणून मी म्हटलं आपण स्ट्रेचिंग आणि वॉकिंग करायला पाहिजे. आपण वॉकिंगचं व्यायाम करतो. हे खूप चांगला व्यायाम आहे. ह्याच्यामुळे कितीतरी आजार लांब राहतात. BP असेल, शुगर असेल, हे सगळे, इवन वेट लॉसला पण हे खूप परिणाम करते. तुमचं वजन जास्त असलं की वजन कमी करण्यासाठी पण नियमितपणे चालणं खूप फायदेशीर ठरते. त्यामुळे आपण हे व्यायाम करायला सोपं पण आहे आणि इझिली आपण करू शकतो. त्यामुळे हे व्यायाम कसं करायचं, काय काळजी घ्यावी ह्याच्याबद्दल जरासं डिटेलमध्ये बोलूया. आता बिफोर गोईंग फॉर ए वॉक आपण काय करायला पाहिजे? वॉकिंगला जायचे आधी कधी जायला पाहिजे? आता कधी जायला पाहिजे? शक्यतो वॉकिंगला सकाळी गेलेलं चांगलं. का सकाळी जायचं? म्हणजे सकाळी ऑक्सिजनची लेवल जरा खाली असते. त्यामुळे सकाळी आपण गेलं की आपल्याला ऑक्सिजन भरपूर मिळते आणि तुम्ही 7-7:30 पर्यंत परत येताना तुम्हाला सकाळचं कोवळं ऊन पण मिळते. ते उन्हामुळे तुम्हाला D विटॅमिन पण मिळते. त्यामुळे शक्यतो सकाळी वॉकिंगला जाणं चांगलं. पण काही लोकांना सकाळी जॉबला जायचं असेल, सकाळी शक्य नाहीये, मग समथिंग इज बेटर देन नथिंग. त्यामुळे मग संध्याकाळी जावा. पण संध्याकाळी काय होते, वाहनात हे झाल्यामुळे धुळीचे कण तर हे प्रदूषण जरा हवेत वाढलेलं असते. पण सकाळी हवा शुद्ध असते. त्यामुळे ज्यांना शक्य आहे ते सकाळी वॉकिंगला जायचं. आणि वॉकिंगला जायच्या आधी काय करायचं? फक्त पाणी प्या. बाकी काही खाणं पिणं करून वॉकिंगला जाऊ नका. फक्त पाणी प्यालं की चालेल. ज्यांना सवय असते ते चहा कॉफी घेतला तरी काही हरकत नाहीये. आणि शक्यतो सिनियर सिटीजन्सनी आपले घराभोवती जागा असली, घरासमोर मोठं अंगण असलं, ते घरात समोरच वॉकिंग करा, हरकत नाही. किंवा गार्डन, जवळपास गार्डन असली की ग्रीनरी वगैरे असते, तिथे जावा. फ्लॅट सरफेसमध्ये वॉकिंगला जावा. हल्ली आपले रस्ते वगैरे सगळीकडे कसे आहेत आपल्याला माहीत आहे. त्यामुळे रस्त्यावरही कसं फ्लॅट सरफेस असते का? बरेच वेळेला नसते. त्यामुळे सिनियर सिटीजन्सांना जरा अवघड जाईल. त्यामुळे शक्यतो गार्डनमध्ये किंवा फ्लॅट सरफेस, ग्राउंडवर किंवा तुमचे अंगणात असं सेफ ठिकाणी वॉकिंगला जावा. का म्हणजे कित्येक वेळा काय होते, रस्त्यानं वॉकिंगला जातात लोक. कोणाकोणाला ऐकायलाही कमी येत असते, कोणी लहान मुलं, कोणी गाडी चालवत असते आणि काही वाईट पण घडू शकते. म्हणून शक्यतो सेफ्टी महत्त्वाची आहे. त्यामुळे सेफ ठिकाणी वॉकिंगला जावा. आणि वॉकिंगला जाताना तुम्हाला कम्फर्टेबल वाटणारे कपडे घाला, कम्फर्टेबल वाटणारे शूज घाला. नॉर्मल शूज, नॉर्मल कपडे हे सगळं वापरायला लागा. आणि कित्येक लोकांना असं वाटते, ओके वॉकिंगला मी जाणार, उद्यापासून जाते, परवापासून जाते, असं करता. तुम्ही गजर लावून ठेवता,
पण गजर बंद करून टाकता. असं करू नका. तुम्ही स्ट्रॉंग डिटर्मिनेशन ठेवा आणि रेग्युलरली वॉकिंगला जावा. आता वॉकिंगला कोण जाऊ शकते? लहान मुलांपासून अगदी सुपर सिनियर सिटीजन्सपर्यंत कोणी जाऊ शकते. तर काही अमुक एज ग्रुपचे जावा असं काही नाही आहे. आपण कोणी वॉकिंगला जाऊ शकतो. शक्यतो सकाळी शक्य नसलं की संध्याकाळी जावा. आणि काही लोक रात्रीसुद्धा जेवण झाल्यावर 10-15 मिनटं वॉकिंग करून येतात. पण रात्रीचं वॉकिंग तुम्ही अगदी थोडं ठेवायला पाहिजे, 15 मिनटापेक्षा जास्त नको आहे. आता काही लोकांना प्रश्न पडतो, किती मिनिट किंवा किती तास आपण वॉकिंग करावं? मी म्हटलं लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कोणी वॉकिंग करू शकते. आता किती वेळ वॉकिंग करायचं? तुम्ही एकदम आजपासून चालू केलं असलं की एकदम खूप करू नका. पहिल्या दिवशी 15 मिनटं चालला, दुसऱ्या दिवशी 20 मिनटं, नंतर 25 मिनटं, 30, 45 मिनिट्स वॉक इज इनफ. 45 मिनिट्सपेक्षा जास्त वॉकिंग करायला पाहिजे अशी गरज नाही. त्यामुळे शक्यतो काही लोक जास्त पण वॉकिंग करणारे आहेत बरं का. जास्त पण 2-3 तास कितीतरी किलोमीटर रोज चालून येणारी माणसं माझे माहितीतली आहेत. त्यांना तर पटते, करतात, ठीक आहे. पण गरज आहे आपल्याला मॅक्झिमम 45 मिनिट्सची. एवढं वॉकिंग आपण करायला पाहिजे. आणि ह्याच्यापेक्षा जास्त केलात की काही होऊ शकते. कधी कधी तुम्हाला त्यातनं त्रास होऊ शकेल, कोणाला दमून जात असाल. त्यामुळे आपल्या लिमिटमध्ये, आपले एजप्रमाणे, मी आता 45 मिनिट्स म्हटलं तर हे सगळ्यांनाच लागू पडेल असं नाही आहे. आपली तब्येत, आपलं वय, आपली कॅपॅसिटीला अनुसरून आपल्याला किती शक्य आहे तेवढं वॉकिंग करा. आता वॉकिंगला जाताना ग्रुपमध्ये जायचं का एकट्याने जायचं का दोघींनी जायचं? ओके, 1-2 गेलात की ठीक आहे. पण ग्रुप न गेलं की काय होते, आपले चालण्यापेक्षा जास्त एनर्जी आपले तोंडाची खर्च होते. आपल्या गप्पा गोष्टी हेच जास्त होते. त्यामुळे एकटा गेला तर उत्तमच. एकट्याला जात येत नसला तर कोणी बरोबर एखादी व्यक्ती असली की इट इज ओके. पण मोठे ग्रुपमध्ये जाऊ नका. नाही ते कितीतरी लोक मी बघितलीत ग्रुपमध्ये जातात, काय गप्पा गोष्टी, हसणं खिदळणं मस्त. आणि येताना का नाही मार्केटातले छानपैकी हॉटेलमध्ये भरपेट नाश्ता उरकायचं आणि यायचं. असं करणारे लोक पण मी पाहिलेत. त्यामुळे आपण शक्यतो ग्रुपमध्ये जाऊ नका. एकटं जावा किंवा एखादा जोडीदार असला की ठीक आहे, तेवढेवरच. पण गप्पा गोष्टी करत हसत खिदळत वॉकिंगला गेलात की त्याचा तेवढा फायदा तुम्हाला होणार नाही. आणि हे आपले रोजचे चालण्यामुळे आपले सगळे बॉडी पार्ट्स इंटॅक्ट राहतात, मूवमेंटमध्ये राहतात, हालचाल आपली व्यवस्थित होते, आपल्याला भरपूर ऑक्सिजन मिळते. ह्याच्यासाठी वॉकिंग इज ए मस्ट. आणि ॲटलीस्ट सिनियर सिटीजन्सांना, माझ्यासारख्या सिनियर सिटीजन्सांना तरी बाकी व्यायामापेक्षा हे वॉकिंगचा व्यायाम खूप उत्तम व्यायाम आहे. हे व्यायाम आपण रोज करत गेलो की बघा तुम्ही फिजिकली फिट राहता. कुठलेही आजार तुमचे जवळ सुद्धा येणार नाही. नो बीपी, नो शुगर, नो वेटचा प्रॉब्लेम पण येत नाही. तुमचं जास्त वजन वाढत नाही तुमचं वॉकिंग व्यवस्थित असलं की.
आणि तुमचं मन पण शांत राहते. त्यामुळे आपण सर्वांनी, आपल्याला एवढे सगळे फायदे असल्यामुळे आपण वॉकिंग करायला पाहिजे. डू यू एग्री विथ मी?